राज्याचे नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील कंत्राटी भरती संबंधीचा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे म्हणजे स्वतः शरद पवारजी यांच्या काळातला निर्णय रद्द केला। मी महाराष्ट्राच्या तमाम युवकांच्या वतीने, युवकांचे परिवार आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी, अजित पवारजी या सरकारचं मनापासून अभिनंदन करतो। खरं तर महाराष्ट्रातले संपूर्ण युवा या निर्णयाची वाट बघत होते आणि मला अभिमान आहे की महाराष्ट्राच्या जनतेचा, युवकांचा आदर करून माननीय देवेंद्रजींनी आज कंत्राटी भरतीबद्दलच्या निर्णयाला रद्द केलं। खरं तर माननीय देवेंद्रजींनी सांगितलं आणि आता महाराष्ट्रासमोर उघड झालं, जे कालपर्यंत, आतापर्यंत महायुतीच्या सरकारला दोष द्यायचे, कटघड्यात टाकलं होतं की कंत्राटी भरती प्रक्रिया ही महायुतीने केलेली आहे। पण आज देवेंद्रजींच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण बघितलं असाल, ज्याचे GR मी आणलेले आहेत, हे संपूर्ण GR देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असल्यापासून, अशोक चव्हाणजी मुख्यमंत्री असल्यापासून, उद्धव ठाकरेजींनी सही करतपर्यंत कंत्राटी पद्धतीने भरतीचे निर्णय घेण्यात आले आणि महाराष्ट्राला सांगण्यात आलं की हे देवेंद्रजी, एकनाथजींनी त्या सरकारने केलेले निर्णय आहेत। महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला फसवण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीने शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट, काँग्रेसचा गट वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राच्या युवकांची दिशाभूल करत होता आणि आज या महाराष्ट्रासमोर काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटांच्या नेत्यांना आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, महाराष्ट्राच्या युवकांची माफी मागावी, महाराष्ट्राच्या युवकांच्या परिवाराची नाक घासून माफी मागावी। उद्धव ठाकरे स्वतः सही करतात कंत्राटी पद्धतीच्या भरतीवर आणि आता सरकार गेल्यानंतर नौटंकी करतात, त्यांची सही त्यांना आठवत नाही आणि आठवली तरी राजकारणाकरता खोटं बोलतात। मी आयुष्यात अनेक लोक राजकारणात बघितले, पण उद्धव ठाकरेजी सारखा खोटारडा माणूस या महाराष्ट्रात कधीच बघितला नाही। काँग्रेस पार्टीचे नेते हे पिसाळल्यासारखे, काही सुचत नाही म्हणून त्यांनी त्यांच्या सरकारने केलेले कारनामे दुसऱ्याच्या नावाने जोडण्यामध्ये आणि आपली पाठ थोपटून घेण्यामध्ये व्यस्त आहे। आणि शरद पवार गटातले काही नेते
जे बोलगेवळे आहेत ते बोलगेवळे आपल्या सरकारच्या काळात काही करू शकले नाही, आपल्या काळात चुकीचे निर्णय घेतले आणि आता ते या महाराष्ट्राच्या जनतेला फसवत आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रात संपूर्ण भारतीय जनता पार्टी उद्या 9:30 पर्यंत आम्ही वाट बघू. उद्धव ठाकरेजी यांनी माफी मागावी, नाक घासून माफी मागावी. शरद पवारजी आपणही माफी मागावी आणि काँग्रेसचे दोन्ही नेते नाना पटोलेजी आणि त्यांची सर्व टीम यांनी माफी मागावी. ज्यांनी ज्यांनी कंत्राटी पद्धतीच्या भरतीबद्दल महायुतीच्या सरकारमध्ये आरोप लावले, महायुतीच्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, देवेंद्रजी एकनाथजीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, सर्वांची माफी मागावी. नाहीतर उद्या 10 वाजता भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड मोठं तीव्र आंदोलन करणार आहे. आणि इतकं तीव्र आंदोलन आम्ही करू, या बोलघेवळ्या नेत्यांना, आपण घेतलेला निर्णय दुसऱ्याच्या नावाने खपवणाऱ्यांना पुन्हा हे महाराष्ट्रात करता येणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करता येणार नाही, महाराष्ट्राला फसवता येणार नाही, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कन्फ्युजन करता येणार नाही. यानंतर असं कधीही करता येणार नाही. इतकं मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उद्या भारतीय जनता पार्टी करेल. प्रत्येक जिल्ह्यात आणि राज्यभर पक्ष हा संपूर्ण रस्त्यावर राहील आणि उद्धव ठाकरेंना, पवारांना, शरद पवारजींना आणि त्या काँग्रेसच्या नेत्यांना उद्या आम्ही चांगल्या पद्धतीने धडा शिकवू. तुम्ही म्हणाले की हा GR महाविकास आघाडीच्या काळामध्ये निघाला आहे. अनिल देशमुख आता थोड्या वेळी पत्रकार परिषदेत त्यांचं म्हणणं होतं 6 सप्टेंबरला जो GR काढला त्यामध्ये तहसीलदार आणि इतर लोकांच्या कंत्राटी भरती संदर्भातला जो विषय होता त्या संदर्भात आमचा विरोध होता. मी तुम्हाला वारंवार सांगतो की सर्व पद्धतीचे भरतीचे GR, कंत्राटी पद्धतीच्या सर्व प्रकारच्या भरत्याचे GR देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे ते माझ्याकडे आहेत. म्हणजे अशोकराव चव्हाण साहेबांच्या काळातले, पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळातले, उद्धव ठाकरेजींनी सही केलेले मी तुम्हाला प्रति देतो आहे. देवेंद्रजींनी पूर्ण खुलासा केला आहे. फक्त आता आमचं आंदोलनाचं घोषणा आहे ही, आणि ही आंदोलनाची घोषणा करण्याकरता राज्याची संपूर्ण भारतीय जनता पार्टी आजच्या घोषणेनंतर उद्या रस्त्यावर राहणार आहे. आणि यानंतर या आंदोलनाचा एकच मतितार्थ आहे की तुम्ही जे पाप केलं आणि आता शाव बनताय, तुम्ही केलेलं पाप दुसऱ्याच्या नावानं तुम्ही जे टाकण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्राला फसवण्याचा प्रयत्न केला, म्हणून भाजपा उद्या 10 वाजता रस्त्यावर असणार आहे. आणि यानंतर अशा पद्धतीचा खोटारडेपणा, युवकांच्या मनात संताप निर्माण करणे, युवकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना आत्महत्येकरता प्रवृत्त करणे, अशा प्रकारचे वातावरण तयार करून सरकारच्या बद्दल चुकीच्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे, या ज्या बाबी होत आहे, याला खरं तर हे जे जबाबदार लोक आहे यांनी माफी मागावी आमचं म्हणणं आहे. आणि माफी मागितली नाही तर उद्या 10 वाजता आंदोलन करणार आहे. अपेक्षा करतो की थोडी जर लायकी राहिली असेल, थोडी जरी काही राहिली असेल यांच्यामध्ये, तर आम्ही चूक झाली, यानंतर आम्ही अशी चूक करणार नाही, आम्ही खोटं बोललो, आम्ही युवकांना फसवलं, आम्ही काढलेले निर्णय, आम्ही महायुतीच्या गड्यात टाकण्याचा निर्णय घेतला, महायुतीच्या गड्यात टाकण्याकरता कटकारस्थान केलं, हे यांना उद्या 9:30 वाजेपर्यंत सांगावं लागेल. नाहीतर पक्ष आमचं आंदोलन करेल आणि प्रचंड तीव्र आंदोलन करणार आहे. तुम्ही कुठे असणार सहभागी आंदोलनात आणि मोठे नेते कुठे कुठे आंदोलनात सहभागी होणार आहे, कुठे कुठे आंदोलन होणार? महाराष्ट्रात आमचे सर्वच नेते, आमदार, खासदार आणि आमची संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा सर्वात मोठा पक्ष
राज्यातला हा त्या ठिकाणी आंदोलन करेल. मी स्वतः उद्याच्या आंदोलनात असणार आहे, नागपूरमध्येच असणार आहे. आणि त्यामुळं या आंदोलनाची जी तीव्रता आहे ती तीव्रता प्रचंड मोठी राहणार आहे. राज्यामध्ये आपण हे पाहिलं ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. ओबीसीचं आंदोलन चालू आहे 21 दिवस. जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे. सणासुदीचा काळ आहे सगळा हा. आता पुन्हा एकदा तुम्ही आंदोलनाचा हाक देता आणि हे संवेदनशील वातावरण सगळं राज्यात आहे. पुन्हा एकदा असं तीव्र आंदोलन सगळं राज्यभर जर होणार असेल सणासुदीच्या काळामध्ये काही त्रास होणार नाही का तुमचे जरी कार्यकर्ते असेल तरी? आम्ही सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणार आहोत. परंतु बोलगवळ्या खोटारड्या नेत्यांना धडा शिकवला पाहिजे ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे. बावनकुळे साहेब, माझा प्रश्न आहे, दीड वर्षाचा काळखंड का लागला? मग ते चुकीचं जेव्हा होतं हा निर्णय तर 1.5 वर्ष का लागला? आता का रद्द केली? उलट देवेंद्र फडणवीसजींनी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा. त्याचे जे 25%च्या वर जास्त पैसे जे तुम्ही या 9 कंपन्यांना देतात आहे त्यांनी पूर्ण खुलासा केला आहे, ते कमी करावे. त्यांनी आपल्या पद्धतीने पूर्ण या निर्णयाचा जे जे सांगायला पाहिजे, जे जे उपमुख्यमंत्री म्हणून करायला पाहिजे, सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे, ते साऱ्या बाबी केल्या. शेवटी एखादा निर्णय घेतल्यानंतर तो बदलणे त्याला काही काळ लागतो. पण जे या प्रेसचा किंवा या आंदोलनाचा अर्थ काय आहे की तुम्ही घेतलेले सर्व निर्णय आणि तुम्ही कोणाच्या बातमी मांडले. तुम्ही महायुतीच्या देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजित पवारांना कडगड्यात उभं केलं. कंत्राटी भरतीचा निर्णय तुम्ही घेतला, उद्धव ठाकरेजींनी घेतला, त्यांच्या सहीने घेतला. कधी काळात अशोक चव्हाणांनी घेतला, कधी काळात पृथ्वीराजजींनी घेतला आणि आमच्या नावावर लावलं. हा जो जनतेमध्ये खेळखंडोबा केला, युवकाच्या मनात त्या ठिकाणी आमच्याबद्दल नाराजी तयार केली, याबद्दलचं उद्याचं आंदोलन आहे. तुमचं आंदोलन तीव्र असेल म्हणजे काय असेल? तीव्र, अतितीव्र असेल ते तुम्हाला उद्या दिसेल. आंदोलनाचं स्वरूप सांगावं लागत नाही. असं आहे, राज्यामध्ये एक जबाबदार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या सरकारमधले अत्यंत महत्वाचे नेते देवेंद्रजी हे जेव्हा एखादी प्रेस घेतात सरकार म्हणून, तेव्हा त्याला मुख्यमंत्री आणि अजितदादाच्या मान्यतेशिवाय, आणि त्यांनी सांगितलं आहे प्रेसमध्ये, हे जे आम्ही रद्द करतोय, आम्ही सर्वांनी बसून हा निर्णय घेतला आहे. जरा त्यांची प्रेस बघितली असेल तर आपल्याला दिसेल किंवा बघाल तुम्ही की राज्याच्या सरकारने म्हणजे सामूहिक निर्णय आहे आणि त्यामुळं कुणीतरी प्रेस घ्यायची असतं म्हणून देवेंद्रजींनी घेतली आहे. आम्ही प्रचंड तीव्र आंदोलन करेल हे मी सांगितलं आहे. आता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कोणतं आंदोलन करतात आम्ही आता सांगितलं आहे की भाजपा उद्या तीव्र आंदोलन, अतितीव्र आंदोलन. उद्धव ठाकरेंना खोटं बोलता येणार नाही, यानंतर शरद पवार गटाच्या लोकांना खोटारडेपणा करता येणार नाही आणि काँग्रेसच्या लोकांना खोटारडेपणा करता येणार नाही. इतकं चांगलं आंदोलन, तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. 100% अजितदादाचेही लोक जे गट आहेत त्यांचाही तोही पाठिंबा देईल. अजून मी त्यांच्याशी बोललो नाही आहे, मी बोलेल, मी शिंदे साहेबांशी बोलेल, त्यांचाही पाठिंबा घेईल. पण भाजपा या महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणून पक्षीय राजकारणात आमची जबाबदारी आहे. पक्ष मोठा आहे
आणि जेव्हा पक्ष सदस्य संख्येमध्ये लोकप्रतिनिधी मोठा असल्यामुळे भूमिका आम्ही घ्यावी लागतं, भूमिकेत आम्हाला यावं लागतं. आणि मग मी शिंदे साहेबांना आणि अजितदादांना आणि 11ही पक्षाला समर्थन मागणार आहे. पण भाजप मात्र पूर्ण रस्त्यावर असेल हे मात्र नक्की आहे. पहिले समजून घ्या, तुम्ही विषय पुन्हा डायव्हर्ट करताय आणि आकाशाने मला वाटतं की तुम्ही थोडा वेगळ्या पद्धतीने चाललाय. ज्याबद्दलचा विषय महाराष्ट्रात तयार करण्यात आला होता त्या 9 कंत्राटी कंपन्याबद्दल होता. आणि दुसरं काल आता देवेंद्रजींनी सांगितलं, एखाद्या विषयाला किंवा एखाद्या विशेष बाबीला मी मंत्री असताना, ऊर्जा मंत्री असताना जेव्हा पदभरतीला काही काळ लागला तेव्हा त्या काळामध्ये या GR प्रमाणे अनेक लोक कंत्राटी कामगार म्हणून काम करतात. पण ज्या पद्धतीच्या 9 लोकांना स्पेसिफिक टेंडर काढलं त्या स्पेसिफिक टेंडरबद्दल महायुतीला कटगडात उभं करण्यात आलं होतं. त्यामुळे कुठल्या विषयाला काम करण्याकरता जर एखादं टेंडर काढलं असेल त्या काळापुरतं त्याबद्दल देवेंद्रजींनी सांगितलंच आहे. त्यामुळं त्या विषयात तुम्ही विषयाला डायव्हर्ट न करता ज्या विषयाबद्दल ही प्रेस आहे किंवा ज्या विषयाला धरून त्यांनी खोटारडेपणा केला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, त्या विषयाचं देवेंद्रजींनी सरकारनी कंत्राटी भरती संबंधाने 9 टेंडर जे होते ते सर्व रद्द केले. त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेकडून अभिनंदन. आणि बोलगवळ्या खोटारड्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना जागा दाखवण्याचं आंदोलन. बावनकुळे साहेब, काल मंत्रिमंडळात निर्णय घेतला जनभावना दुर्लक्ष करून अदानीचा कोळसा वापरण्यासाठी ते पुन्हा तुम्ही एक्सटेन्शन दिलंय. बघा, तुम्हाला सरकारचे काय निर्णय सरकारच्या त्या विभागाच्या अधिकारी आणि मंत्री महोदयाकडे त्याबद्दलची चर्चा केली पाहिजे. आता जे मुंबईमध्ये पोलीस भरती होणार आहे कॉन्ट्रॅक्टिंग, ते पण रद्द होणार आहे. देवेंद्रजींनी स्पष्ट सांगितलं आहे, स्पष्ट. त्यांची प्रेस स्पष्टपणे ऐका, त्यात तुम्हाला सारं कळेल. सर, तुम्ही म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये सहाय्या झाल्या, उपमुख्यमंत्री अजितदादा होते आणि शिंदे पण त्या सरकारमध्ये होते, तर ते तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देतील का आता? तेव्हा उद्धव ठाकरे सरकार होतं. सरकार कुणाचं राहतं याला महत्व असतं. शेवटी मुख्यमंत्री हे सरकार असतं आणि सरकार म्हणून ते पॉवर डेलिगेट करतात त्या मंत्र्यांना. शेवटी सर्व जबाबदारी मुख्यमंत्र्याची असतं आणि म्हणून या केसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तेव्हा मान्यता दिली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना हे निर्णय झाले आहेत. त्याच्यापूर्वी अशोक चव्हाण साहेबांच्या काळात झाले, त्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळात झाले. त्यामुळं मला असं वाटतं निर्णय घेतले ना, मग सांगायला पाहिजे होतं आम्ही निर्णय घेतले आहे. खोटारडेपणा केलाय. म्हणजे या प्रेसचा मतदार्थ काय आंदोलनाचा महाराष्ट्राच्या युवकांना त्यांच्या मनात समज निर्माण करणे, खोटारडेपणा करणे, खोटं बोल पण रेटून बोल असं करणे आणि आपण घेतलेला निर्णय दुसऱ्याच्या माथी मारणे आणि त्यावर जनभावना बिघडवणे आणि जनतेच्या मनात वाईट आणणे, जे कृत्य ज्या सरकारने केलंच नाही त्या सरकारबद्दल आपलं पाप झाकण्याकरता त्या ठिकाणी या महाराष्ट्राला संभ्रमात टाकणे, म्हणून आम्ही आंदोलन करतो आहे. शिरोळ मतदारसंघावर वळसे पाटील यांनी दावा केलेला, त्यांनी म्हटलं की ही जागा आम्ही अजित पवार गट लढू. उद्या मी इतर प्रश्नाचे उत्तर देणार आहे. देखिए, महाराष्ट्र में सारे युवकों में एक अनरेस्ट था और ऐसा महाविकास आघाड़ी के नेताओं की ओर से खासकर उद्धव जी, शरद पवार जी, कांग्रेस के नेता, इन्होंने पूरे महाराष्ट्र के युवकों के और पूरे जनता के मन में ये संभ्रम तैयार किया था
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकार अभी जितनी भी भर्ती होने वाली है वो सारे कॉन्ट्रैक्टर बेसिस पे करेंगे और इसके बाद कोई परमानेंट भर्ती नहीं होगी। सारी भर्तियां कंट्राटी होगी, सारे रिजर्वेशन अलग किए जाएंगे। रिजर्वेशन को तोड़ने का प्रयास है और गरीब आदमी पे अन्याय करने वाला प्रयास है। लेकिन आज माननीय देवेंद्र जी ने अजीत दादा और एकनाथ शिंदे जी की सरकार के माध्यम से जो प्रेस रिलीज किया गया और उसमें कहा और उनमें उन्होंने सच्चाई बताई और सच्चाई महाराष्ट्र की जनता के सामने आई और वो सच्चाई ये थी कि जो भर्तियों के लिए कंट्राटी भर्ती के लिए 9 टेंडर निकाले गए थे और जिसके माध्यम से भर्ती चल रही थी, वो भर्ती का जो निर्णय है वो उद्धव ठाकरे जी के मुख्यमंत्री के समय उनकी मान्यता से हुआ था। उसके पहले ऐसे ही टेंडर निकालने का प्रयास पृथ्वीराज चौहान जी, अशोक चौहान जी ने किया था। ये सारे कागज मेरे पास है जो देवेंद्र जी ने आपको बताए हैं। भारतीय जनता पार्टी का रोल अभी आ जाता है कि जब कांग्रेस पार्टी के नेता, शरद पवार गुट के नेता, उद्धव ठाकरे जी के किंचित सेना के नेता रास्ते पे चिल्ला रहे बड़े बड़े जोर से कि ये सरकार का निर्णय गलत है, कंट्राटी भर्ती गलत निर्णय हुआ है, तो आज ये सामने आया कि निर्णय उन लोगों ने किया था जो लोग चिल्ला रहे हैं। तो महाराष्ट्र की जनता के मन में, युवकों के मन में निराशा तैयार करना, सरकार के खिलाफ उचकाना, जो सरकार ने निर्णय लिया ही नहीं था, जो उनकी सरकार ने लिया था, उनका पाप हमारी सरकार पे लाना, हमारे नेताओं पे लाना, इस प्रकार की गलती इस महाराष्ट्र में दोबारा नहीं होनी चाहिए। अगर उद्धव जी आपने निर्णय लिया तो बताइए आपने लिया था। आप क्यों देवेंद्र जी और एकनाथ जी के नाम पे बोलते हैं? वो आपने लिया था। इसलिए हम महाराष्ट्र की पूरी भारतीय जनता पार्टी कल पूरी तरह से हर जिले में आंदोलन करेगी। आंदोलन बहुत तीव्र रूप से करेगी और दोबारा ये नेताओं को सोचना पड़ेगा कि हमने किया हुआ पाप, महाविकास आघाड़ी के नेताओं ने किया हुआ पाप महायुति के सरकार पे नहीं डाल सकेंगे। इतना बड़ा आंदोलन भारतीय जनता पार्टी बड़ा पार्टी करके, सरकार की सबसे बड़ी पार्टी करके हम निश्चित रूप से करेंगे और दोबारा इन नेताओं की हिम्मत नहीं होगी कि महाराष्ट्र से झूठ बोलने की। ये हम करने वाले हैं। तुमचं सरकार आहे सर, आणि ज्या पद्धतीने हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं होत आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या काळात झालं होतं। ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल असं नेहमी सरकारमध्ये जाऊन आंदोलन करतात, पण तुमच्या याच्यामध्ये तुमचं सरकार आहे, तुम्हीच आंदोलन करता। देखिए भाई साहब, अरे बाबा मित्रा, की त्यांनी खोटारडेपणा केला। सरकार आंदोलन नाही करताय, भारतीय जनता पार्टी आंदोलन करताय। आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा जो प्रयत्न करेल, जे पाप आमच्या नेत्यांनी केलंच नाही, जे पाप महाविकास आघाडीने केलं, त्या पापाचे भागीदारी आम्ही राहू शकणार नाही। आणि म्हणून हे पाप या महाविकास आघाडीचं होतं, कंत्राटी कामगार भरतीचं। हे पाप महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेसमोर गेलं पाहिजे, ही पक्षाची जबाबदारी आहे। म्हणून भारतीय जनता पार्टी आंदोलन करीत आहे। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास।